Hello everyone, myself Siddhant Suryavanshi, craft instructor, woodwork technician, Babaji Dathe, Government Industrial Training Institute, Yavatmal. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टिम्बर हा टॉपिक. तर टिम्बरची डेफिनेशन पहा. टिम्बर इज अ वूड दॅट इज गोइंग टू बी युज्ड फॉर कार्पेंट्री अँड अदर इंजिनिअरिंग पर्पज. याचा अर्थ असा आहे की टिम्बर हे एक प्रकारचे लाकूड आहे, जे की आपण कार्पेंट्री कामात आणि बऱ्याचशा इंजिनिअरिंग कामामध्ये सुद्धा त्याचा आपण वापर करतो. तर टिम्बर हे आपल्याला झाडांपासून मिळते आणि त्याचे दोन प्रकारात वर्गीकरण होते. तर पहिला आहे एक्झोजिनस ट्री आणि दुसरा आहे इंडोजिनस ट्री. तर पहिला एक्झोजिनस मध्ये परत दोन प्रकार पडतात त्याचे. पहिला आहे कोनिफर ट्री आणि दुसरा आहे डेसिड्युअस ट्री. तर कोनिफर ट्रीलाच आपण सॉफ्टवूड ट्रीज असे म्हणतो, ज्याचे की एक्झाम्पल आहेत चीर, देवदार, पाईन अँड स्प्रूस. आणि दुसरा आहे डेसिड्युअस ट्रीज, त्याला की हार्डवूड ट्रीज असे म्हणतात. त्याचे एक्झाम्पल आहेत साल, टीक, ओक अँड बबूल. आणि सेकंड वन आपला आहे इंडोजिनस ट्री. त्याचे एक्झाम्पल आहेत बांबू, केन आणि पाम. तर पहा आता एक्झोजिनस ट्री बद्दल. द वूड यूज्ड फॉर इंजिनिअरिंग पर्पज इज मोस्टली डिराइव्हड फ्रॉम दीज ट्रीज ओनली. तर इंजिनिअरिंग कामासाठी आणि आपल्या कार्पेंट्री कामासाठी जे कोणते आपण लाकूड वापरणार आहे, हे आपण या एक्झोजिनस ट्री पासून घेणार आहे. आणि दीज ट्रीज दॅट ग्रो इन बल्क बाय इन्क्रीजिंग इन आउटवर्ड डायरेक्शन. या झाडाची जी वाढ आहे, ती बाहेरील बाजूच्या दिशेने हे झाड वाढलेले आपल्याला आढळतात. आपण या पिक्चर मध्ये पाहू शकतो की झाड जे आहे ते बाहेरच्या दिशेने वाढलेले आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहू कोनिफर ट्रीज, ज्याला की आपण सॉफ्टवूड ट्रीज असेही म्हणले आहे. दिस ट्रीज हॅज कोन शेप्ड स्ट्रक्चर, हेन्स दिस क्लास ऑफ ट्रीज नोन ॲज कोनिफर ट्रीज. तर राईट साईडच्या पिक्चर मध्ये आपण पाहू शकतो एक कोन शेप्ड स्ट्रक्चर हा या झाडांमध्ये आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळे याला कोनिफर ट्रीज असे म्हणले आहेत. हे लाईट इन वेट असतात, म्हणूनच याला आपण सॉफ्टवूड असे म्हणलेले आहे, कारण की याचे वजनामध्ये ते हलके असतात. आणि त्याचे एक्झाम्पल आपण पाहिलेलंच आहे. चीर, देवदार, पाईन, स्प्रूस, सेदार, रेडवूड, फीर, सायप्रस इट्सेट्रा. हे आहेत कोनिफरचे एक्झाम्पल. त्याच्यानंतर आपला दुसरा प्रकार आपण पाहू डेसिडियस ट्री, ज्याला की आपण हार्डवूड असे म्हटलं होतं. दीज आर ऑल्सो नोन ॲज ब्रॉड लीव्ह ट्रीज. आपण राईट साईडच्या पिक्चर मध्ये पाहू शकतो त्याच्या पानाचा आकार अतिशय विस्तीर्ण आणि मोठ्या प्रकारचा आहे, त्याच्यामुळे त्याला ब्रॉड लीव्ह ट्रीज असे म्हणतात. दे शेड देअर लिव्स इन ऑटम विच ग्रोज बॅक इन स्प्रिंग. तर त्या झाडाचे पाने जे आहेत ते शरद ऋतूत झडतात आणि वसंत ऋतूत त्यास परत पालवी फुटते. आणि त्याच्यानंतर दीज पॉझेसेस इनडिस्टिंक्ट अॅन्युलर रिंग्स अँड डिस्टिंक्ट मेड्युलर रेज. याच्याविषयी आपण पुढच्या स्लाइड मध्ये डिस्कस करूया. आणि त्याचे एक्झाम्पल पाहायला झालं तर साल, टीक, ओक, बबूल, ॲश, बीच, बर्च, मॅपल, वॉलनट असे त्याचे एक्झाम्पल आहेत. तर या स्लाइडमध्ये आपण पाहू शकतो दोन पिक्चर्स दिलेले आहेत. तर त्याच्या माझ्या डाव्या साईडच्या पिक्चरमध्ये एक ट्रीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. आपण पाहू शकता सगळ्यात वरचा जो पार्ट दिलेला आहे, जो पत्त्यांचा लीव्स म्हणून दिलेला आहे. त्या वरच्या पार्टला आपण क्राउन असं म्हटलं जातं त्याला. आणि त्याच्यानंतर ट्रंक असा दिलेला आहे, जो तपकिरी कलरमध्ये दिलेला आहे. तो झाडाचा ट्रंक आहे. आणि त्याच्या खाली सगळ्यात शेवटी रूट्स दिलेले आहेत. तर त्या ट्रंकला जर आपण काप घेतला, तर त्या ट्रंकला जर आपण आडव्या दिशेत त्याच्यावरती काप घेतला, तर राईट साईडला जी इमेज दिलेली आहे, तसा झाडाचा क्रॉस सेक्शन दिसेल. त्याच्यामध्ये बऱ्याचशा लेयर दिलेल्या आहेत. सगळ्यात सेंटरला जो डार्क पोर्शन दिसत आहे, सेंटरला आतमधल्या बाजूला, तो त्याला आपण पीत म्हणलं आहे. त्याच्यानंतर बाहेरच्या काही लेयर्स दिलेल्या आहेत सेंटरच्या, त्या हार्टवूड मध्ये येतात. त्याच्यानंतर त्याच्या बाहेर येणार आहे सॅपवूड. आणि त्याच्यानंतर कॅम्बियम लेयर येईल आणि सगळ्यात शेवटची जी लेयर आहे प्रोटेक्टिव्ह लेयर, ती बार्क म्हणले जाते तिला. आणि या ज्या सर्व सर्क्युलर रिंग्स दिसत आहेत, त्याला आपण अॅन्युलर रिंग्स असे म्हणतो. आणि त्या अॅन्युलर रिंग्सला ज्या ट्रान्सवर्ड डायरेक्शन मध्ये जे रेष टिप पासून कॅम्बियम लेयर पर्यंत गेलेली आहे, त्याला आपण मॅड्युलरी रेज असे म्हणतो. तर आता आपण पाहूयात क्रॉस सेक्शन जो आहे हा ट्रीचा, त्याच्या प्रत्येक एक लेयरचं महत्व. तर पहिला आहे पीथ, ज्याला की मेडुला असंही म्हटलं आहे. तर हा जो पोर्शन आहे हा इनर मोस्ट पोर्शन आहे. आणि इट एंटायरली कन्सिस्ट ऑफ सेल्युलोज. हा पूर्णपणे सेल्युलोजनं भरलेला आहे, जो की त्याच्या यंगर एज मध्ये झाडाला अन्न पुरवठा करण्याचं काम ते करते. आणि ॲज प्लांट ग्रोज इट इंटू ट्रीज, इट डिकेज अँड डज नॉट टेक एनी ऍक्टिव्ह पार्ट. तर जसं काही झाड वाढत जाणार आहे, हा पीक जो आहे त्याची झीज होत जाणार आहे आणि त्याच्यानंतर झाडाच्या वाढीत त्याचा काही पार्ट नसणार आहे.
आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो पीचच्या ज्या सराउंडिंग लेयर्स तयार झालेल्या आहेत पीचच्या सराउंडिंग, त्याला आपण हार्टवूड असं म्हटलेलं आहे. आणि त्याचा जो कलर आहे हा डार्क कलर असणार आहे, जो की त्या झाडाच्या ग्रोथमध्ये त्याचा काही रोल नसणार आहे, पण तो झाडाला एक स्ट्रेंथ देण्याचं काम इथे देणार आहे. आणि नंतर पाहू शकतो युज्ड मेजरली फॉर इंजिनिअरिंग पर्पज. तर हा जो हार्टवूड आहे तोच आपण झाडाचा संपूर्ण भागात हा हार्टवूडचाच पोर्शन जो आहे तो आपण कार्पेंटरी कामात आणि अदर इंजिनिअरिंग पर्पज मध्ये त्याचा वापर करणार आहोत. तर नेक्स्ट लेअर पहा सॅपवूडची. आउटर अॅन्युलर रिंग्स बिटवीन हार्टवूड अँड कॅम्बियम लेअर इज सॅपवूड. तर ही जी हार्टवूडच्या बाहेरची आणि कॅम्बियम लेअरच्या आतची जे अॅन्युलर रिंग्सची लेअर आहे त्याला सॅपवूड असे म्हटलं जाते. आणि तिचा कलर जो आहे तो लाईट कलर असतो. नंतर पहा कॅम्बियम लेअर. इट हॅज सॅप कन्वर्टेड इंटू सॅपवूड. तर या कॅम्बियम लेअरमध्ये सॅपवूड जो सॅपवूडमध्ये सॅप तयार झालेला आहे तो नंतर कन्वर्ट होऊन त्याचे रूपांतर सॅपवूडमध्ये होते आणि ते कॅम्बियम लेअरमध्ये त्याचे थर साचले जातात. आणि नंतर पहा मेडुलरी रेज. Radial fibers extending from pith to cambium layer holding the annular rings of sapwood and hardwood together is termed as medullary rays. तर ही जी तुम्हाला pith पासून ची जी रेषा दिसत आहे जी की कॅम्बियम लेअर पर्यंत पोहोचलेली आहे तिला आपण मेडुलरी रेज म्हणणार आहे, जी की सॅपवूडच्या आणि हार्टवूडच्या अॅन्युलर रिंग्सला होल्ड करून ठेवते. आणि याच मेडुलरी रेज मुळे त्या झाडाच्या स्ट्रेंथ ही डिपेंड आहे. तर शेवटचा आहे बार्क. इट इज प्रोटेक्टेड कवरिंग ओव्हर द कॅम्बियम लेअर टू सेफगार्ड द फ्युचर ग्रोथ. तर ही शेवटची जी सगळ्यात शेवटची जी लेअर आहे जी कॅम्बियम लेअरच्या बाहेरची आहे ती झाडाला संरक्षण देण्यासाठी बनलेली आहे. तर आज आपण टिंबर हा टॉपिक पूर्णपणे शिकलेला आहोत. टिंबर म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन काय आहे, ते कुठल्या ट्री पासून घेतो, त्याचे प्रकार, त्याच्यानंतर त्या झाडाचा क्रॉस सेक्शन आणि त्याच्या प्रत्येक लेअरचं महत्त्व आपण जाणून घेतलं आहे. थँक्यू.